नमस्कार. भारतात ना एक असा टॅक्स बदल झालाय जो आपल्या सगळ्यांच्या महिन्याच्या बजेटवर थेट परिणाम करणार आहे. या मोठ्या जीएसटी बदलाचा अर्थ काय आणि एक सामान्य नागरिक म्हणून आपल्यासाठी यात नेमकं काय आहे, चला अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. जरा विचार करा, जर आपले मोठे मोठे खर्च अचानक कमी झाले तर कसं वाटेल. हे आता खरंच शक्य आहे. नवीन जीएसटी बदलांमुळे अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत, ज्यामुळे अनेकांच्या खिशाला मोठा दिलासा मिळणार आहे. तर हा बदल नेमका आहे तरी काय? बघा, आधीची जी जीएसटी सिस्टीम होती ना, ती 4 वेगवेगळ्या स्लॅबमुळे जरा किचकट होती. आता सरकारने ते सगळं सोपं करून टाकलंय. आता फक्त 2च मेन स्लॅब असणार आहेत, 5% आणि 18%. याचाच अर्थ जे 12% आणि 28%चे स्लॅब होते ते आता गेले, रद्द झालेत. आणि ऐकायला जरी सोपं वाटत असलं ना, तरी याचा परिणाम प्रचंड मोठा आहे. विचार करा, ज्या जवळपास 99% वस्तूंवर आधी 12% टॅक्स लागायचा, त्या आता थेट 5%च्या स्लॅबमध्ये आल्या आहेत. आणि तसंच 28% टॅक्समधल्या 99% वस्तू आता 18%वर आल्या आहेत. सोप्या भाषेत सांगायचं तर बहुतेक वस्तू आता स्वस्त होणार आहेत. ओके, तर आता आपण जरा खोलात शिरूया आणि बघूया की या बदलामुळे सामान्य कुटुंबांना वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये नेमका किती आणि कसा फायदा होणार आहे. आणि आता येते सगळ्यात मोठी आणि खरंच ज्याची खूप लोक वाट बघत होते ती बातमी. सरकारने लाईफ आणि हेल्थ इन्शुरन्स पॉलिसींवरचा जीएसटी पूर्णपणे काढून टाकलाय. खरंच खूप वर्षांपासून ही मागणी होती आणि ती आता पूर्ण झालीय. मग याचा आपल्या खिशावर काय परिणाम होणार? तर बघा, ह्या करमाफीमुळे इन्शुरन्सचा प्रीमियम जवळपास 10 ते 15% कमी होण्याची शक्यता आहे. आता काही जण म्हणतील की 18% जीएसटी गेला तर कपात पूर्ण 18% का नाही? काही तांत्रिक बाबी असतात, पण तरीही इन्शुरन्स घेणं आता नक्कीच स्वस्त आणि सोपं होणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. हे नवीन नियम 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहेत. म्हणजे जर कोणाचा इन्शुरन्सचा हप्ता या तारखेच्या आधी भरायचा असेल तर त्यावर जुन्या दरानेच जीएसटी लागेल. तो कधीही भरला तरी चालेल. त्यामुळे तारीख लक्षात ठेवा. चला आता जरा ऑटोमोबाईल सेक्टरकडे वळूया, कारण इथेही मोठे बदल झाले आहेत. जे लोक छोटी गाडी घेण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी तर ही खुशखबर आहे. टॅक्स थेट 28%वरून 18%वर आलाय. लक्झरी गाड्यांवरचा टॅक्ससुद्धा 50वरून 40%वर आलाय. पण एक पण आहे, ज्यांना 350 सीसीपेक्षा मोठ्या पॉवरफुल बाईक्स घ्यायच्या आहेत त्यांच्यासाठी मात्र टॅक्स 31%वरून 40%पर्यंत वाढला आहे. आणि हा चार्ट तेच दाखवतोय. मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी ही किती मोठी बातमी आहे बघा. छोट्या गाड्यांवरच्या करात झालेली ही थेट 10%ची कपात म्हणजे गाडी खरेदी करणं आता अनेकांच्या बजेटमध्ये येऊ शकतं. आणि हा फायदा फक्त गाड्यांपुरता मर्यादित नाहीये. आपल्या घरातल्या वस्तूसुद्धा स्वस्त होणार आहेत. म्हणजे बघा, एसी, टीव्ही यांसारख्या वस्तू आता 28%वरून सरळ 18%च्या स्लॅबमध्ये आल्या आहेत. रोजच्या वापरातलं तूप, तेल, बिस्किटं यांसारख्या गोष्टी 5% किंवा 0% टॅक्समध्ये आल्या आहेत. आणि आरोग्याच्या बाबतीतही मोठा दिलासा आहे. अनेक महत्त्वाची औषधं 12वरून 5%वर आली आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तब्बल 33 जीवनरक्षक औषधांवर आता 0% जीएसटी असेल. म्हणजे काही औषधांवर टॅक्सच नाही. ओके, आतापर्यंत आपण काय स्वस्त झालं ते पाहिलं, पण काही गोष्टी महागही झाल्या आहेत. तर आता आपण त्या वस्तूंबद्दल बोलूया आणि त्यामागे काय विचार आहे हे समजून घेऊया. यासाठी सरकारने एक नवीन वेगळा स्लॅब तयार केला आहे. याला सिन गुड स्लॅब असं म्हटलं जातं. आता नावावरूनच अंदाज आला असेल. काही विशिष्ट वस्तू ज्यांच्या वापराला सरकारने कमी प्रोत्साहन द्यायचं ठरवलंय त्यांच्यासाठी हा खास टॅक्स स्लॅब तयार केला आहे. मग या 40%च्या स्लॅबमध्ये नेमकं काय काय येतं? तर यामध्ये आहेत तंबाखूजन्य उत्पादनं म्हणजे पान मसाला, सिगरेट वगैरे. त्याचबरोबर साखर आणि कॅफिन जास्त असलेली कोल्ड ड्रिंक्स. आणि हो, आपण आधी पाहिलं तसं लक्झरी गाड्या आणि 350 सीसीपेक्षा जास्त पॉवरच्या मोटरसायकल्स त्यांचाही समावेश या स्लॅबमध्ये आहे. आणि यामागे सरकारचा उद्देश अगदी स्पष्ट आहे. सरकारचं म्हणणं असं आहे की या वस्तूंचे आरोग्य आणि समाजावर होणारे दुष्परिणाम बघता त्यांच्या अतिसेवनाला आळा घालण्यासाठीच मुद्दामहून जास्त कर लावला जातो. बरं, हे झालं वैयक्तिक बचतीबद्दल. आता या सगळ्या बदलांचा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर म्हणजे मोठ्या चित्रावर काय परिणाम होईल यावर एक नजर टाकूया. हे ना एका साखळीसारखं काम करतं. बघा, जेव्हा वस्तूंवरचा टॅक्स कमी होतो तेव्हा लोकांची खरेदी करण्याची ताकद वाढते, म्हणजेच कन्झ्युमर स्पेंडिंग वाढतं. यामुळे काय होतं तर अर्थव्यवस्थेला एक पॉझिटिव्ह पुश मिळतो आणि बाजारात एक उत्साहाचं सकारात्मक वातावरण तयार होतं, ज्याला आपण मार्केट सेंटिमेंट म्हणतो. या चार्टमध्ये आपण तेच प्रमुख सेक्टर्स बघू शकतो जे या बदलामुळे अर्थव्यवस्थेला गती देतील.
ऑटोमोबाईल, एसी टीव्ही सारख्या वस्तू, घरातल्या गरजेच्या वस्तू आणि इन्शुरन्स या सगळ्या सेक्टर्समध्ये टॅक्स कमी झाल्यामुळे मागणी वाढेल आणि त्याचा थेट फायदा इकॉनॉमीला होईल. तर मग गुंतवणूकदारांनी यातून काय बोध घ्यावा? सगळ्यात महत्त्वाचा सल्ला हाच आहे की या सकारात्मक वातावरणात आपल्या लाँग टर्म प्लॅन्सवर फोकस ठेवा. जर कोणी म्युच्युअल फंडमध्ये SIP करत असेल तर त्या चालूच ठेवा, कारण अशा वातावरणात सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंटमधून भविष्यात चांगला परतावा मिळण्याची शक्यता वाढते. तर मग आता प्रश्न हा आहे की हातात थोडी बचत वाढणार आहे, बाजाराचं वातावरणही चांगलं दिसतंय. अशा वेळी आपल्या आर्थिक नियोजनातलं पहिलं पाऊल कोणतं असायला हवं यावर नक्कीच विचार करायला हवा.